कोल्हापूर एक ऐतिहासिक वारसा असलेलं शहर. या शहरात एक कष्टानं संसार उभा करणारा 47 वर्षाचा एक सामान्य माणूस. राजकारण नाही, गुन्हेगारीशी आणि गुन्हेगारांशी संबंध नाही, फक्त पत्नी, कुटुंब आणि रोजचं साधं आयुष्य. 2025चा नोव्हेंबर महिना. संपूर्ण कुटुंबासोबत तो तुळजापूरला देवी दर्शनाला जातो. देवीच्या दर्शनात मन गुंतलेलं. कुणाला कल्पनाही नसते की ही यात्रा आयुष्यातील सर्वात भयावह आठवण ठरणार आहे. तिथेच तो पहिल्यांदा भेटतो गौरी प्रल्हाद वांजळे नावाच्या 42 वर्षाच्या महिलेला. ती सुरुवातीला अत्यंत साधे आणि सुसंस्कृत वागते. ओळख फक्त एक भेटीची. बोलणं नम्र, भाषा प्रेमळ. तिने स्वतःच बोलण्यात पुढाकार घेतला. आपण भाऊ बहिणीसारखं नातं ठेवूया म्हणाली. धार्मिक स्थळी कुटुंबासमोर बहिणीचं नातं जोडलं जात आहे यात संशय घ्यायला कारणच काय? पण कुणालाही कल्पना नसते की ही बहिणीची ओळख पुढे आयुष्य उद्ध्वस्त करणारा सापळा ठरणार आहे. तुळजापूरहून परतल्यानंतर फोन कॉल सुरू होतात, मेसेज येऊ लागतात. दादा तुम्ही कसे आहात? आज कामाला गेलात का? तुमच्याशी बोललं की बरं वाटतं. भाऊ बहिणीचं नातं सांगितलं जातं, पण संवाद हळूहळू भावनिक जवळीकडे वळतो. काही दिवसातच ती महिला थेट पीडिताच्या घरी यायला लागते. पत्नीसमोरही ती म्हणते, मी त्यांची बहीण आहे. असं सांगत असल्यामुळे संशयाचं सावटही कुणावर पडत नाही. वारंवार भेटी, गप्पा, कुटुंबात सहभागी होणं. पीडिताने पूर्ण विश्वास तिच्यावर ठेवलेला. त्याच्या मनात काहीच प्रश्न उद्भवत नाही. कोणी बहिणीच्या नात्याचा गैरफायदा घेईल का? नाही घेणार. पण काही दिवसांनी जरा बाहेर भेटूया, कॉफी पिऊया असं म्हणत ती त्याला एकट्याला भेटायला भाग पाडते. या भेटीत ती त्याला मादक द्रव्य मिसळलेलं पेय देते. काही मिनिटातच डोळे धुसर होतात, शरीरात ताकद राहत नाही, मेंदू बधीर होतो. त्या बेशुद्ध अवस्थेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार होतो. त्या क्षणांचे खाजगी फोटो व व्हिडिओ शूट केले जातात. तो पुरुष पुढे सांगतो, मला काय घडलं तेच कळलं नाही. शुद्धीवर येईपर्यंत सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. यानंतर सुरू होतो भीतीचा खेळ. फोन येतो, हे फोटो बघ आणि 2 लाख रुपये दे. तू काहीच केलं नाही म्हणालास तरी हे व्हिडिओ सगळ्यांना दिसतील. ही तिची मागणी. पैसे नाही दिले तर फोटो व्हायरल होतील. सोशल मीडियावर बदनामी, कुटुंबात अपमान असे ब्लॅकमेल करत ती त्याला 3 दिवस बनारस येथे ठेवते. समोर अट, माझ्याशी लग्न कर, पैसे दे, नाहीतर सगळं जग पाहिल. तो पूर्णपणे ढासळतो. झोप नाही, भूक नाही, मन अस्वस्थ. डोक्यात एकच विचार, इज्जत गेली तर माझ्या कुटुंबाचं काय? तो घाबरतो. आपल्यावर लैंगिक गुन्हा घडलाय, पण समाजात सांगायचं धाडस होत नाही. कारण समाज पुरुष पीडितांकडे अजून नीट पाहत नाही. पुरुषावर बलात्कार होतो तो कमजोर कसा? अशा मानसिकतेत तो स्वतःला दोषी समजायला लागतो. पत्नी, मुलं, त्यांना तरी कसं सांगायचं? पण अखेर ब्लॅकमेलचा त्रास वाढतो. पैशांची मागणी थांबत नाही. धमक्या सुरू राहतात. अखेर त्या पुरुषाचं धाडस जागृत होतं. तो पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करतो. आरोप, लैंगिक अत्याचार, बेकायदेशीर छायाचित्रण, ब्लॅकमेल, खंडणीची मागणी. पोलीस अधिकारी संदीप देशमाने, वरिष्ठ निरीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन. प्रकरण नोंदवण्यात आलं आहे. तपास चालू आहे. पोलीस कॉल रेकॉर्ड्स, मोबाईल डेटा, फोटो, व्हिडिओ, बँक व्यवहार याची सखोल तपासणी करत आहेत. केस न्यायप्रविष्ट आहे. अद्याप अंतिम आरोप सिद्ध झालेला नाही. तपास चालू आहे. ही घटना फक्त एक गुन्ह्याची कहाणी नाही, ती आजच्या समाजाला इशारा देणारी घंटा आहे. कोणी भाऊ बहीण, वकील, उच्च शिक्षित असं म्हणालं म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पहिल्या भेटीत अनोळखी व्यक्तीकडून पेय स्वीकारू नका.
एकट्या ठिकाणी जाणं टाळा. आपल्या लोकेशनबद्दल इतरांना सांगा. घाबरू नका. पैसे देऊ नका. लगेच पोलिसांकडे तक्रार करा. ब्लॅकमेल करणाऱ्यांचा पहिला विजय तुमची भीती. ही घटना सिद्ध करते लैंगिक गुन्हा लिंगपावण होत नाही. पुरुषही पीडित होतात पण बोलत नाहीत. समाजाने पुरुष पीडितांनाही संवेदनशीलतेने पाहायला हवं. तुमच्याबरोबर असं झालं असतं तर तुम्ही घाबरून शांत बसला असतात की थेट पोलीस स्टेशन गाठलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.